आज 14 अक्टूबर मेरी खास सहेली कवियत्री और शब्दांगन साहित्य कला परिषद की अध्यक्षा शिल्पा परुळेकर का जन्मदिन। आज इस खास मौके पर हम शब्दांगन की पूरी टीम यहाँ इकट्ठा होने जा रहे हैं। बस इंतजार है सदस्यों का। लो घंटी बज गई। अरे अक्षता, पूजा, आओ। कैसे हो तुम लोग? देखो मैंने सारी तैयारियां कर ली। हाय नीता, अरे वाह, बहुत बढ़िया तैयारी कर रखी है। जंगी पार्टी होने वाली है लगता है। और नीता, ये संदीप जी और संजय जी नहीं आए अभी तक? हाँ, वो कहाँ है? हाय शिल्पा, वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। साहित्याची वाटचाल आपण एकत्र करतच आहोत, पण त्याबरोबर सुद्धा आपण गुरुभगिनी आहोत आणि आपली अध्यात्माची वाटचाल सुद्धा एकमेकांचा हात धरूनच चालली आहे। तर ह्या नात्याने मी स्वामींकडे प्रार्थना करेन की तुझं आयुष्य एकदम सुगंधित फुलांनी भरून जाऊ दे आणि तुझ्या वाटेवरती कधीच काटे येऊ दे नकोत। खूप सुखद आयुष्य तुझं होऊ दे आणि साहित्याबरोबरच आध्यात्मिक वाटचाल सुद्धा तुझी खूप सुखद होऊ दे, ही स्वामींचरणी माझी प्रार्थना आहे। तुला आठवते का ग आपली पहिली भेट? मला तर अशी लख्ख आठवते। अनुवाद कार्यशाळेचा दुसरा दिवस होता आणि तू आमंत्रित होतीस त्या कार्यक्रमाला। तुझी कथा अनुवादासाठी आम्ही घेतली होती आणि त्या दोन्ही म्हणजे अनुवादित आणि मराठी अशा दोन्ही कथा मी वाचल्या होत्या। त्यामुळे शिल्पा ह्या व्यक्तीला भेटण्याची माझी खूप खूप उत्सुकता होती आणि इतके वर्ष जवळच राहून सुद्धा काय आपली भेट होत नव्हती, पण ह्या एका निमित्ताने तू आलीस तिथे आणि तुझी एक मूर्ती बघून मला खूप असा आनंद झाला की आपलं पटणार आणि आपलं जमणार हे मला त्याच दिवशी कळलं होतं। आणि तुझी त्या कार्यक्रमामध्ये लगबग आणि तुझी उत्सुकता आणि एकंदर तू जे एन्जॉय करत होतीस कार्यक्रम ते बघून म्हटलं की आपल्यासारखीच आहे, एकदम हुरहुन्नरी। आणि तो कार्यक्रम झाला आणि आपण एकत्र जेवण पण केलं होतं दुपारचं आणि मग तू निघून गेलीस आणि मध्ये काही दिवस आपली भेट वगैरे काही नव्हती आणि अचानक जून की जुलैमध्ये तुझा मला फोन आला की तू असं शब्दांगणच्या कार्यक्रमाला तू भाग घेणार आहेस का तू? आणि मी आनंदाने हो म्हटलं आणि त्या पहिल्याच कार्यक्रमामध्ये तू मला मुलांबरोबर इंटरॅक्ट करण्यासाठी तू मला भाग पाडलंस आणि मला ते माहीतच नव्हतं। मला एक बघ्याची भूमिका मला घ्यायची होती, पण तू लगेच तुझ्यामध्ये तुमच्या टीम मध्ये मला तू इन्व्हॉल्व केलंस आणि सायली इंटरनॅशनल स्कूलमध्ये परत आपली भेट झाली तुझी माझी आणि शब्दांगणच्या इतर मेंबर्सची। एक तर मुलांबरोबर छान ट्यूनअप झालं होतं माझं, त्याच्यासाठी तुझाही आणि इतरांचाही मला टीम मेंबरचा खूप पाठिंबा मिळाला। आणि मुख्य मला काय भावलं म्हणजे माहितीये का, त्या दिवशी कार्यक्रम झाला, आपण खाली उतरलो आणि आपण चहा आणि वडापाव घेत होतो आणि तुम्हाला कळलं की मी कन्नडमध्ये थोडंफार लिहिते, तेव्हा सगळ्यांनी हट्ट धरला की एक कन्नड कविता म्हण। मला माहितीये तुम्हा लोकांना ती समजणार नाही, तरी पण फक्त मराठीच नाही इतर भाषांना सुद्धा तेवढाच मान द्यायचा हे तुझा गुण मी बघितला त्या दिवशी। ती कविता मी वाचली आणि तुमच्यासाठी मी त्याला मराठीमध्ये सुद्धा ती एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला ती खूप खूप आवडली आणि माझा खूप तुम्ही उत्साह वाढवला। तो एक दिवस आणि एक सुखद धक्का म्हणतात ना, तसा धक्का तुम्ही मला माझ्या वाढदिवसा दिवशी दिला। तुम्हाला कुणालाच कन्नड येत नाही हे मला पक्क ठाऊक आहे, तरी माझ्यावरच्या प्रेमामधून तुम्ही सगळ्यांनी कन्नडमध्ये त्या ओळी म्हटल्या। तू सगळा त्याचा पुढाकार घेऊन ते सगळं एक लीडरशिप जी आहे ती लीडरशिप व्यक्तिमत्व तुझ्यामध्ये आहे हे मला पहिलीपासून दिसत होतं आणि त्या दिवशी तर मी मूक विस्मित झाले तुझं ते सगळे प्रयत्न बघून। आणि मला त्या भावना मुख्य होत्या। मला कन्नड येत नसलं तरी तू कन्नड बोललीस, इतरांकडून तू बोलवून घेतलंस, त्यामुळे खूप खूप त्या दिवशी मला आनंद झाला आणि हा तुझा गुण मला खूप आवडला आणि तो आवडतो। तू अशीच राहा, तू हुरहुन्नरी राहा, तू आनंदित राहा
आणि तू सदा इतरांना उत्साहित करत राहा आणि तुझ्यातले ते गुण असेच जप, एवढंच मला सांगायचं आहे. परत एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि स्वामींचे तुला आशीर्वाद. नमस्कार शिल्पा, आणि आज तुझा वाढदिवस आहे म्हणून वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा देते. मला शब्दांकनचा आपला पहिला वाढदिवस आठवतोय, जो मनोरला मराठी स्कूलमध्ये कॉलेजमध्ये झालेला होता. आणि त्या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम शब्दांकनचा बघण्यासाठी म्हणून मला अक्षता घरातून खेचून घेऊन आली होती. मनात थोडीशी धाकधुकी होती की कशी मंडळी असतील, काय आहे शब्दांकन, तर कसं मी त्याच्यामध्ये मिक्स होणार, ह्या सगळ्या मनामध्ये थोड्याशा शंका कुशंका होत्या. आणि हा सगळा कार्यक्रम मी आपली दूर बसून हा सगळा अनुभवत होती, बघत होती, तुम्हाला सगळ्यांना पाहत होती. आणि त्यातूनच प्रेक्षकांमधूनच तुम्हाला उठवलंच आणि माझी स्वतःची कविता तुम्हाला सादर करायला लावलीस की तुझी एक स्वतःची कविता तू म्हण म्हणून. आणि मी तिथे ते सादरही केलं. आणि हळूहळू तुमच्या या प्रवाहामध्ये मी कशी काही गुंतत गेले हे मला पण कळलं नाही. शब्दांकनची तू अध्यक्षा, तुझं ते स्मित हास्य, या सगळ्याचा मी अनुभव घेत गेले. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुझे असलेले ते गुण मी पाहत होते, अनुभवत होते. आणि आज मात्र वाढदिवसाच्या आजच्या क्षणाला ह्या सगळ्याचा जेव्हा विचार करते तेव्हा ते सगळे कार्यक्रम जे तुमच्या पूर्ण टीम बरोबर, आपल्या शब्दांकनच्या सगळ्या टीम बरोबर करत असताना तो प्रत्येक कार्यक्रम आज मला पुन्हा रिकलेक्ट होतो आहे, की आज मला पुन्हा तो आठवतो आहे. आणि म्हणूनच आजच्या या तुझ्या वाढदिवसाला शुभेच्छा तर देतेच आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करताना आज या 2 गाण्यांच्या ओळी तुझ्यासाठी. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा विसावू या वळणावर, या वळणावर, या वळणावर, या वळणावर. अरे संजय जी और संदीप जी आ गए, आइए. अरे नीलम भी आ गई, आओ नीलम आओ. फोन करून अचानक. आणि हे काय एवढी सजावट? अरे हा यार, मी विसरलो, आज 14 ऑक्टोबर, आज पवलेकरचं बर्थडे. मी विसरूनच गेलो होतो. आणि अक्षता पूजा जिंकून आलेत आज. बघा बघा संदीपजी काय सजावट केली आहे. तशी पवलेकरची आणि माझी पहिला फेसबुकवरून माहिती झाली. नंतर आम्ही तिच्या कविता वाचत गेलो आणि मलाही माझ्या कवितेला नवीन संजीवनी भेटली. तिच्यामुळेच आज मी प्रसिद्ध झालो. अशा या हौशी कलाकार, सूत्रसंचालक 1 नंबर असलेली परुलेकरला माझ्याकडून वाढदिवसाच्या मनसे दिलसे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या शब्दातून प्रेम पेरत जातात पावलोपावली. आपल्या शब्दातून प्रेम आणि माया पेरत जातात पावलोपावली. अशा आमच्या तुम्ही शब्दांकनच्या माऊली, अशा तुम्ही आमच्या शब्दांकनच्या माऊली. आज शिल्पा माऊलींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याच कवितेतून सांगायचं म्हटलं तर आधार शोधताना आधार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले. खरोखरच शिल्पाजी, तुम्ही आमच्या सर्वांचा आधार आहात आणि आम्हा सर्वांना तुम्ही शब्दांकन एक संस्था स्थापन करून सर्वांना आकार दिलेला आहे योग्य. आपल्या आदिपित्याखाली आमच्यासारखे कवी खूप छान पद्धतीने घडले आहेत, घडत आहेत. तरी उत्तरोत्तर आपल्या हातून असेच कार्य घडत राहो या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आपल्या वाढदिवसानिमित्त आज आपल्याला विशेष शुभेच्छा.
चांदण्यांच्या शीतलतेपरी तुझा स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालणारी, सदा हसतमुख असणारी एक सखी, जणू बहीणच, शिल्पाताई. तुझा आज वाढदिवस. तुझ्या आयुष्यातील मखमली वाट शब्द सुमनांनी बहरू दे. तुझ्या आयुष्यातील मखमली वाट शब्द सुमनांनी बहरू दे. इच्छा आकांक्षा साऱ्या तुझ्या पूर्ण होऊ दे. हीच माझी इच्छा. वाढदिवसाच्या शिल्पाताई, तुला खूप खूप आभाळभर हार्दिक शुभेच्छा. ये लो, शीतल, स्वाति और संध्या भी आ गए. आओ, अंदर आओ. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आज आपण अशा पद्धतीने इथे एकत्र जमतोय ते मला खूप छान वाटतंय. छान वाटतंय ना? ही डोकेलेटी लाभले संजयजी आणि नीताजींनी. या दोघांमुळे आज आपण इथे अशा पद्धतीने एकत्र भेटतोय आणि निमित्त आहे आपल्या लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस, शिल्पाचा वाढदिवस. शिल्पा म्हणजे मला असं वाटतं, शिल्पा म्हणजे जिच्या ठाई आहे ममत्वाची जाण, जिच्या ठाई आहे ममत्वाची जाण, जी आहे आमच्या मैत्रीची शान, जी आहे आमच्या मैत्रीची शान, आणि म्हणूनच ती आमच्या सर्वांची आहे जान. तेव्हा शिल्पा, आजच्या वाढदिवसानिमित्त तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. होय नीताजी, मी आणि श्वेता बरोबरच येत होतो, पण ती जरा बोलली की मागून येते. आज इथे आपण सगळे छान जमलोत आणि काय तर शिल्पा दिदीचा बड्डे खूप छान. पण त्या कधी येणार आहेत? ठीक आहे, तोपर्यंत आपण असंच बोलूया. शिल्पा दिदी आणि माझी भेट झाली कवितेच्या पहिल्या प्रयोगाला, आणि मग त्याच्यानंतर जे साहित्यिक ऋणानुबंध जोडले गेले ते आज ताग्यात आहेत. त्यांना मैत्रीच्या धाग्यात जरी जोडले गेलो तरी नातं त्यांच्याशी दी म्हणून जोडलं गेलं. एक मोठी बहीण म्हणून त्या मला सकारात्मक ऊर्जा नेहमीच देतात. शिल्पा दिदी, तुमचा हास्याला तोड नाही. त्याचा जो तजेलदारपणा आणि टवटवीतपणा आहे तो कायम असाच राहावा अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करीन, आणि तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. प्रिय शिल्पा, आज तुझा वाढदिवस. सखे, तुझा वाढदिवस म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक आगळी वेगळी आनंदाची पर्वणी. तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणे तुझी काव्य प्रतिभा अधिकाधिक बहरू दे, अन तुझ्या मुखचंद्रावरील हास्य अधिकाधिक समृद्ध होऊ दे. शिल्पा, तू म्हणजे हास्याची सुरेख लकीर, अन काव्याचं बहरलेलं शब्दांगण. आयुष्याच्या आकाशात, अगं आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील. कधी सुखांची हलकी रिमझिम, तर कधी दुःख घनदाट बरसतील. सुखदुःखाचे थेंब हे सारे, सुखदुःखाचे थेंब हे सारे स्वच्छंद झेलत रहा, अन आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत रहा. अन आम्हाला ना शिल्पा म्हटलं ना की आठवतं सदा हसत राहणारी प्रसन्न चेहऱ्याची शिल्पा. तर तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हीच तुझी ओळख आहे, आणि मला वाटतं हेच तुझ्या काव्य प्रतिभेचं देणं सुद्धा आहे. तर अशीच आनंदी राहा, अन तुझ्या आयुष्यामध्ये दुःखाचं सावट सुद्धा येऊ नये, आणि आभाळभर तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पुनश्च एकदा तुला आम्हा सर्वांकडून हॅपी बर्थडे. हाय, हॅलो, कसे आहात सगळे? सगळे एकदम मस्त ना? दिसतात सगळे छान. सॉरी हां, मला घरी थोडंसं काम असल्यामुळे मला यायला जरा उशीरच झाला, आणि नीताताई दरवाजा उघडा असल्यामुळे मी डायरेक्ट आले. सॉरी. तर आज खूप दिवसांनी आपण एकमेकांना भेटतोय, खरंच खूप आनंद होतोय. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे आपले सगळे शब्दांगणचे प्रयोग आणि इतर कवितांचे कार्यक्रम सुद्धा बंदच आहेत. त्याच्यामुळे काय आहे की आपल्याला भेटतच नाही आलं. पण आज शिल्पाताईंच्या बड्डेच्या निमित्ताने आपण भेटलोय, खरंच खूप बरं वाटते. आणि
आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला आहे. पण शिल्पाताई कुठे आहे? बड्डे गर्ल कुठे आहे? आल्या नाही? अच्छा, त्यांना यायला थोडासा उशीर होणार आहे का? ओके, हरकत नाही आहे. आपण तोपर्यंत गप्पा मारूया. तुम्हाला पण सगळ्यांना शिल्पाताईंची आणि तुमची पहिली भेट आठवत असेल ना? मला हे आठवते. शिल्पाताई आणि माझी पहिली भेट शीतलच्या माध्यमातूनच झालेली होती आणि कधी हे नातं एकदम असं बहिणीसारखं वाटायला लागलं कळलंच नाही. आधी एक कवयित्री म्हणून ओळख झाली, त्याच्यानंतर त्या एक मैत्रिणीसारख्या झाल्या आणि नंतर बहिणीसारख्या. म्हणूनच त्यांच्या शिल्पा मॅडममधलं आणि शिल्पाताई हे जे अंतर होतं ते खूप कमी कालावधीमध्ये बदललं गेलं. आणि शिल्पाताईंची बोलण्याची पद्धत, त्यांच्या कविता बोलण्याची पद्धत मला खूप आवडते. तर शीतल, तुलाही खूप खूप धन्यवाद ना. तुझ्यामुळे शिल्पाताई आणि मी भेटू शकलो किंवा आमची भेट झाली. तर शिल्पाताईंना वाढदिवसाच्या दिवशी अगणित असंख्य अशा शुभेच्छा. त्यांना चांगलं आरोग्य, चांगलं स्वास्थ्य लाभू दे, त्यांच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे, हीच ईश्वराला प्रार्थना आहे. सही कहा आप सभी लोगों ने. शिल्पा है ही ऐसी, जितनी अच्छी कवियत्री उससे भी अच्छी एक इंसान. हमेशा सबको साथ में लेके चलती है और उनकी जिंदगी काफी लोगों को प्रेरणा देती है. विपरीत परिस्थितियों में भी किस तरह हम अपना रास्ता बना सकते हैं, ये कोई उनसे सीखे. जन्मदिन की एक बार फिर ढेर सारी शुभकामनाएं शिल्पा. मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. गॉड ब्लेस यू. खुश रहो, स्वस्थ रहो और मस्त रहो. आज आप सभी लोगों ने यहाँ पे आके इस आयोजन को सफल बनाया, इसलिए बहुत बहुत शुक्रिया. ये पल तो कितना है सुहाना, देखो तोहफा हमारा, देखो दूसरी तुमको खुशियाँ. हंसते रहना तू हमेशा, यही दिल की है आशा. सपना पूरा हो तुम्हारा, सुनो ना ये दिन. हो मुबारक तुझे प्यारा दिन.